साक्षी शिंदे आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूयात हेडलाईन्सवर। प्रचारात भाऊंच्या लाडक्या लेकीचे होत आहेत लाड। आघाडीच्या उमेदवारांना कर्जतकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। भाजपच्या जिल्हाध्यक्षाची शिवसेनेच्या महिला नगरसेविकेला घरात घुसून मारहाण। भाजप शिवसेनेतील वाद चिघळला। औरंगाबाद जळगाव रस्त्यावर ट्रकचा समोरासमोर अपघात, दोघांचा मृत्यू। भगवान बाबांच्या मूर्तीची विटंबना, आरोपीवर कठोर कारवाई करा, ओबीसी फाउंडेशनची मागणी। गिरडच्या दरगाह टेकडीवर भाविकांचे वाहन उलटले, 13 जण जखमी। माजलगाव उपविभागीय कार्यालयावर बोंबाबोंब मोर्चाचे आयोजन। 12वीचे परीक्षा केंद्र पूर्ववत न ठेवल्यास सामूहिक धरणे आंदोलन, विद्यार्थी आणि पालकांचा इशारा। आमदार मोनिका राजे यांच्या हस्ते अकोल्यात विविध कामांचा शुभारंभ। गेली अनेक वर्ष सामाजिक आणि राजकीय जीवनात अखंडपणे कार्यरत असलेले आमदार सुरेश लाड यांनी कर्जत आणि खालापूर तालुक्यातील जनतेच्या मनात भाऊ असे स्थान निर्माण केले असून कर्जत नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक भाऊंची लेक प्रतीक्षा लढवत असल्याने प्रचारात प्रतीक्षाला मोठा प्रतिसाद मिळतोय। कर्जतकरांकडून प्रचारासाठी येत असलेल्या भाऊंच्या लेकीचे लाड होत असल्याचे प्रचारात पाहायला मिळते। कर्जत नगरपालिकेची निवडणूक येत्या 27 जानेवारीला होतीये। राष्ट्रवादी मित्रपक्ष आघाडी आणि शिवसेना भाजप युती असा सरळ सामना या निवडणुकीत पाहायला मिळतोय। आमदार सुरेश लाड यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करताना अनेक माणसं जोडली आहेत। कर्जत आणि खालापूर तालुक्यात राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेकांनी आपल्या नावापुढे शेठ आणि साहेब अशा उपाध्या लावून घेतल्या आहेत। आमदार सुरेश लाड यांची ओळख मात्र सर्वसामान्यांचे भाऊ अशीच आहे। कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना भाजप युती सर्व शक्तीनिशी मैदानात उतरली असून यावेळी परिवर्तन करण्याचा चंग युतीने बांधला असताना आघाडीच्या सर्वच उमेदवारांना प्रचारात मोठा प्रतिसाद मिळतोय। कर्जत नगरपालिकेत आमदार सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली गेली 15 वर्ष सत्ता आहे। या काळात झालेल्या विकास कामांचा मोठा फायदा प्रचारात आघाडीच्या उमेदवारांना होताना दिसतोय। कर्जत शहरात पालिकेची सुसज्ज अशी इमारत उभी असून रस्त्यांची दर्जेदार कामे झाल्याने दळणवळणाचा प्रश्न कायमचा सुटला आहे। पाणी आणि स्वच्छता अशा मूलभूत सुविधा नागरिकांना देण्यात पालिकेत सत्तेत असताना राष्ट्रवादी आघाडीला यश आल्याने या निवडणुकीत या साऱ्या कामांचा फायदा उमेदवारांना होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। आघाडीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांना मिळणारा प्रतिसाद मोठा असून भाऊंची लेक नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत असल्याने घरोघरी प्रचार करताना मतदारांकडून भाऊंच्या लेकीचेही आपलेपणाने स्वागत होताना दिसते। प्रत्येक घरात प्रतीक्षा लाड यांचे औक्षण होत असून विजयासाठी मतदार राजाचा आशीर्वाद प्रतीक्षाला मिळतोय। आमदार सुरेश लाड यांनी जोडलेली नाती आणि त्यांनी आजवर केलेल्या कामांना लोक स्वीकारत असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रतीक्षा लाड यांना मिळणारा प्रतिसाद आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणार आहे। या निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांसह प्रतीक्षालाही मोठे यश मिळेल अशी चर्चा कर्जत शहरात सर्वत्र सुरू असल्याचे पाहायला मिळते। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत। भाजप शिवसेना महिला नगरसेविकांमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणाला आता राजकीय रंग चढला आहे। भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद चठार आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या नगरसेविका सुमन निकम तसेच स्वीकृत नगरसेवक संदेश निकम यांना घरात घुसून मारहाण केल्याने सेना भाजप वाद चिघळला असून या प्रकरणी अद्याप तक्रार दाखल करण्यात आलेली नाही। पोलिसांनी निकम यांच्या घरी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे। भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद चठार आणि मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात ठिय्या धरला आहे। दरम्यान पालकमंत्री दीपक केसरकर आपल्या मतदारसंघात भाजपकडून होत असलेल्या या मारहाण प्रकरणात कोणती भूमिका घेतात याकडे वेंगुर्लेवासियांचे लक्ष लागले आहे। भाजप कार्यालयात दुपारी प्रमोद चठार यांच्या उपस्थितीत बैठक झाली। त्यानंतर निकम यांच्या घरी हा प्रकार घडला। या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळीक, पोलीस निरीक्षक शशिकांत खोत अधिक तपास करीत आहेत। सुरेश कौलकेकर, संवाद मराठी लाईव्ह, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग। सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथे गजानन महाराज मंदिरासमोर जळगाव येथून गहू घेऊन सिल्लोडकडे जाणाऱ्या आणि औरंगाबादहून जळगावकडे लिंबू घेऊन येणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला। या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला। अचिंठा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना सिल्लोड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध झाली असती तर या अपघातातील दोघांचे प्राण वाचवता आले असते असा दावा घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी केला। असलम पठाण, संवाद मराठी लाईव्ह, अचिंठा, औरंगाबाद। राष्ट्रीय संत भगवान बाबा यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ओबीसी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन हिंजवडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गवारे यांना देण्यात आले। सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्यात राष्ट्रीय संत भगवान बाबा यांची मूर्ती स्थापन करण्यात आली होती। अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी काही भाग शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या भाळवणी येथील स्टुडिओमध्ये नेण्यात आला होता।
मूर्तीचे काम सुरू असताना काही भाग स्टुडिओमधून शेतात नेऊन जाळणाऱ्या स्वप्नील शिंदे याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी ओबीसी फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती मोराळे, विदर्भाध्यक्ष गणेश तडसे, उमेश तडसे, रमेश बांगर, गोपाळ तडसे, गुणवंत शिंदे, हनुमान नांगरे यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, पुणे. बातमीपत्रात वेळ छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील भुरकी गावातील 30 भाविक पिकअप मालवाहू गाडीने गिराडी येथील बाबा फरीद दरगाह येथे दर्शनासाठी येत असताना वाहन पलटी झाल्याने 13 जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. टेकडीवर चढत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. वाहनातील एक महिला गंभीर जखमी असून 13 भाविकही जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. योगेश कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, वर्धा. माजलगाव येथे संघर्ष मजूर क्रांती संघटनेच्या वतीने बोंबाबोंब मोर्चाचे आयोजन शेख सादेक भैया यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देत विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत भोगवटदार अल्पसंख्याक, दलित तसेच भटक्या विमुक्त जातीच्या लोकांना घरकुल देण्यात यावे. घरकुलासाठी अर्ज केलेल्या नागरिकांना जागा नाही अशा लोकांना शासनाने भूखंड द्यावे यासह अन्य मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. सुहास सावंत, संवाद मराठी लाईव्ह, माजलगाव, बीड. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सुकडी डाक्रम येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाचे 12वीचे परीक्षा केंद्र 7 किलोमीटर अंतरावर ठाणेगाव येथील सिद्धार्थ हायस्कूलमध्ये असून परीक्षा केंद्र पूर्ववत ठेवले नाही तर तहसील कार्यालयासमोर सामूहिक धरणे आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी आणि पालकांनी दिला आहे. येथील खासगी संस्थेच्या लोकांनी सूडबुद्धीने आपले केंद्र संपुष्टात येऊ नये या भीतीने षडयंत्र रचल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांनी केला आहे. विभागीय शिक्षण मंडळ नागपूर यांनी सुकडी डाक्रम येथील परीक्षा केंद्र पूर्ववत ठेवले नाही तर तिरोडा तहसील कार्यालयासमोर सामूहिक धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. नाही झाल्या पाहिजे आणि कोडोबरा मंगेशेरी इथून विद्यार्थी काही सायकल नाही येत, काही पायी येतात. बसेसची सुविधा नाही आहे, बसेस नाही आहेत आणि तेवढ्या दूर कसे जाणार ते. आणि आमचं सेंटर इथंच पाहिजे, नाहीतर आम्ही 22 जानेवारीला आम्ही धरणे आंदोलन तहसील कार्यालय इथे करणार आहोत. नाही सेकंड कॉपी इश्यू का केली नाही, एखाद्या विद्यार्थ्याकडे कॉपी का मिळाली नाही. जवळजवळ 2 तास भरारी पथक, बैठक पथक बसले. त्या ठिकाणात कुठल्याही विद्यार्थ्याकडे कुठलीही कॉपीचे एकही प्रकरण मिळालेलं नाही आणि कुठल्या तरी हेतुपुरस्पर दृष्टिकोनातून हा सगळा विषय रचलेला आहे असा आम्हाला दिसत आहे. त्यामुळे आमचं इतकंच म्हणणं आहे की आम्हाला आमचं सेंटर परत करण्यात यावं. शासनाने याकडे विशेष लक्ष देऊन आम्हाला 22 तारखेपर्यंत आम्हाला पत्र देत नाही की तुमचा सेंटर कायमस्वरूपी ठेवण्यात येत आहे. कुठल्याही आश्वासनाला आम्ही घाबरणार नाही, कुठल्याही धमक्याला आम्ही घाबरणार नाही. आश्वासन मिळणार म्हणून आम्ही उपोषण मागे घेणार नाही. सुकडी डाक्रम येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र हे डोंगराळ, अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात असून तिथे बसची सोय नाही. आदिवासी जाती, जमाती आणि भटक्या प्रवर्गासाठी राज्य शासनाच्या बालहक्क कायद्याअंतर्गत शासनाकडून हे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. परंतु या केंद्रावर फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये गैरप्रकार झाल्याचे विभागीय शिक्षण मंडळ नागपूर यांनी खोटे आरोप लावून 2019चे परीक्षा केंद्र ठाणेगाव येथील खासगी संस्थेत ठेवण्यात आले आहे. सुकळीला जे परीक्षा केंद्र आहे 12वीचं ते तिथेच त्यांनी ठेवावं आणि तशा प्रकारचा खुलासा त्यांनी त्वरित इथे करावा, जेणेकरून आमच्या मुलांच्या मनावर जो एक बोज आलेला आहे तो बोज कमी होईल त्वरित. आणि 22 तारखेपासून आम्ही पालकांनी आणि मुलांनी जे ठरवलं आहे की बा आम्ही आंदोलन करू, त्या अगोदर त्यांनी एक सूचना करून त्वरित हा बोर्ड कुठेही हलवला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी आम्हाला द्यावी अशी मी बोर्डाच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो. सुकडी हे परीक्षा केंद्र पूर्ववत ठेवण्यात आले नाही तर जवळपास 60% विद्यार्थ्यांना 10वी नंतर सोयीस्कर परीक्षा केंद्र नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे.
राजेश कुमार तायवाडे, संवाद मराठी लाईव्ह, गोंदिया. पाथर्डी तालुक्यातील अकोला येथे विविध विकास कामांच्या शुभारंभाबरोबरच महिलांच्या हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास मृत्युंजय गर्जे, सोमनाथ खेडकर, विष्णुपंत अकोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, या गावाने अनेक वेळा राजळे कुटुंबाला साथ दिली आहे. दुष्काळी परिस्थितीवर बोलताना जनावरांच्या चारा छावण्या फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू करणार असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले. सुनील नजन, संवाद मराठी लाईव्ह, पाथर्डी, अहमदनगर. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.